आज देवनगर येथून पंढरपूरकडे पायी दिंडी निघाली। तसेच लहान थोरांच्या वारीचा आनंद घेत विठुराया भेटण्यासाठी निघाले। आजचा मुक्काम घरनिकी इथं होईल। किरण भगत, जनसूर्य न्यूज, विटा। रामकृष्ण हरी। आज आमच्या या दिंडीचं देवनगर दिंडी पायी दिंडी सोहळा आज दुसरं वर्ष आमचं आहे। गेल्या वर्षापासून आमच्या ग्रामपंचायती व ग्रामस्थ मंडळींनी सुदाम भाऊ म्हणा, सुधीर भाऊ असतील म्हणा आणि सुरेश भाऊ असतील, दाजी भाऊ असतील, सरपंच असतील, यांनी सगळ्यांनी यांच्या प्रेरणेतून या दिंडीचं नियोजन केलेलं आहे। गेल्या वर्षी सुद्धा अत्यंत सुलभ रीतीने चांगल्या रीतीने दिंडी पार पडली। त्याबद्दल मी पत्रकारांना सुद्धा आभार मानतो। त्याचबरोबर आमच्या ग्रामस्थांना सुद्धा आभार मानलं पाहिजे आणि त्याचबरोबर येणाऱ्या दिंडीनं प्रत्येकाने सौजन्याने वागले याबद्दल सुद्धा मी त्याचा आभार मानतो। या वर्षी सुद्धा चांगल्या पद्धतीने आम्ही जाऊन माघारी येऊ असं मला अपेक्षा आहे आणि देवाचरणी अशी प्रार्थना करतो। तुमची दिंडीची रूपरेषा कशी असेल? कुठं थांबणार तुमचा मुक्काम? आमचा पहिला मुक्काम असणार गर्दीकीत गणेश पवाराच्या ठिकाणी, दुसरा मुक्काम आमचा मोडीवाडीत मध्ये असेल, तिसरा मुक्काम आमचा लोटेवाडीत असणार आहे आणि चौथा मुक्काम अनपट वस्ती गार्डी फाटा इथं पुढं आणि तिथून पुढे आमचं प्रस्थान मग पंढरपूर डायरेक्ट होणार। धन्यवाद। फोन करा एकमेकाचा फोन असू दे। कोणाला आयडेंटिटी मिळाली नसतील आता इलाज नाही, कारण आयडेंटिटी प्रत्येकानं आपल्या ज्याची असतील त्यांनी गळ्यात घाला, त्याच्यावर त्याचे फोन आहेत आपलं। त्याच्यावर तुम्ही कुठं अडचणीत आला तरी एकटं कुठं तरी ते त्यावर फोन आला तर आम्ही तुम्हाला मदत करू शकतो। असं तुझी मकारा कुलाला तळपाची सवारी, मकारा कुलाला तळपाची सवारी, काटे कपडे राजको। रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी म्हणा। हे रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, हे रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी। आता चला
चला की परत काय म्हणतो काय चाललं तो भाव पाऊट उठ उठ होय होय तुम्ही नव्हता आला तू तुला संध्याकाळी धार काय काढली नाही संध्याकाळी मी खाली जायचं नव राहू दे धार काढली नाही आणि ह्याचा फोटो घरी द्या आता लावायचं बस पाठवा जे माणूस सुटलाय जर गेटीला ते सुटला देखील जे माणसं त्यांच्या सुटणेबरोबर चालायचं आहे अजिबात इकडे तिकडे रस्ता सोडून मागे पुढं होऊ नका काहीतरी पुन्हा आणखी काहीतरी घटना होईल त्याच्यापेक्षा हॅलो इकडे लक्ष द्या सगळ्यांनी दोन लाईनी करून चालायच्या पायाच्या पाठीमागे पुढे पाठीमागे चला पालख्या ठेवा पालख्या ठेवा एंगऱ्यात गेल्यानंतर तिथं नाश्ता होणार आहे सगळ्यांनी ताबडतोब याचा पाऊल उचलत आणि भवानीच्या मंदिरात तिथं एक अभंग म्हणायचं आहे भवानीच्या मंदिरात काय कांडेश्वरवाडी भवानी मंदिर आहे तिथं अभंग म्हणायचं आहे लगेच जेवण बाबा बघ कुठे आहे बाबा Hello.